आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। याच गर्दीच्या मुख्य दर्शनाच्या रांगेतून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, बघूयात। आषाढी एकादशीच्या निमित्तानं राज्यभरातून लाखो भाविक हे पंढरपूरमध्ये पोहोचतायत आणि पंढरपूरमध्ये पोहोचलेल्या प्रत्येक भाविकाला विठ्ठल दर्शन मिळेलच असं नाही, कारण माझ्या मागे तुम्ही ही जी रांग बघताय ही रांग मुख दर्शनाची आहे। म्हणजे मुख दर्शनासाठी सुद्धा मागच्या 2-3 तासापासून लोक रांगेत लागलेत आणि जवळपास मंदिरापासून 1-1.5 किलोमीटर बाहेरपासून ही रांग लागली आहे। ही मुख दर्शनाची रांग आहे। मला सांगा, तुम्ही किती वाजता टाकले? आता 9ला लागलो आम्ही। किती लांब रांग आहे? आणखी अजून भरपूर लांब आहे, 2-2.5 किलोमीटर आहे। दर्शन मिळेल का? मिळेल मिळेल, मिळेपर्यंत थांबणार, मिळेपर्यंत थांबणार। 4 वाजेपर्यंत मिळणार नक्की, 100%। किती पण वाजू देत, माऊलीवर भरोसा आहे, मिळणारच दर्शन ना। दरवर्षी एवढी रांग असते, गर्दी असते का? असते, याच्यापेक्षा जास्तही असते आणि आज या वर्षी बी चांगल्या पद्धतीची गर्दी आहे। प्रशासनाने आता सांगितलं की 25 लाखापेक्षाही जास्त भाविक हे पंढरपूरमध्ये दाखल झालेत आणि पंढरपूरमध्ये दाखल झालेल्या प्रत्येक भाविकाला, जसं मी पहिल्यांदा सांगितलं की दर्शन घेणं शक्य नाही किंवा मिळणं शक्य नाही, मग काही येतात भाविक ते नामदेव पायरीचं दर्शन घेतात। आता ही जी मंडळी आहे ती मुख दर्शन घेणार आहे। मात्र प्रत्यक्ष मंदिरात जाऊन ज्यांना दर्शन मिळत आहे त्यांचा तर अवधी आता 30 तासापेक्षा जास्त वाढलाय। कॅमेरामन आयुब कागदीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, पंढरपूर। आषाढी एकादशीच्या